डिजिट नंबर घेतलाय 47 आणि आता मला हा 47चा टेबल लिहायचा आहे, पण मला तर 47चा टेबल येत नाही. मग आता काय करायचं? पण मला 4चा टेबल येतो आणि 7चा टेबल येतो. मग आपण काय करणार? अशा 2 लाईन्स ड्रॉ करणार आपण. तर आता इथे मी 4चा टेबल लिहिणार आणि इकडे मी 7चा टेबल लिहिणार. ठीक आहे. सो सुरुवात करूया. आपण पहिले 4चा टेबल लिहून घेऊया. सो 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36, 4 10 जा 40. हा झाला आपला 4चा टेबल. आता आपण लिहू 7चा टेबल. सो 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 जा 49, 7 8 जा 56, 7 9 जा 63 आणि 7 10 जा 70. हा लिहिला मी 7चा टेबल. आता काय लिहायचं? आता मला 47चा टेबल पाहिजे, म्हणून आता मी इथे 4 लिहिला आणि 7 लिहिलं. आता हा 7चा जो टेबल आहे ह्याच्यामधले जे युनिट प्लेसचे डिजिट्स आहेत ते आपण ॲज इट इज इकडे लिहून काढायचे. आता 7 युनिट प्लेसला आहे म्हणून 7 मी आधीच इथे पहिले लिहिलेलं आहे. आता 4 आहे इथे युनिट प्लेसला, सो आपण इथे 4 लिहिणार. 1 युनिट प्लेसला आहे, सो 1 आपण इथे लिहिणार. 8, मग इथला 5, मग इथला 2, मग इथला 9, मग इथला 6, मग 3 आणि इथला राहिलेला 0. सो 7च्या टेबलमधले जे युनिट प्लेसचे डिजिट्स आहेत ते आपण काय केले? इकडे ओढलेत. आपण इकडे असे लिहिले. आता काय करायचं? हा जो 4चा टेबल आहे यामधले जे डिजिट्स आहेत, यामध्ये सगळे डिजिट्स आहेत ते आपण 7च्या टेबलमधले जे टेन्स प्लेसचे डिजिट्स आहेत त्यासोबत ऍड करून इथे लिहायचे. तर बघा 4 आणि इथे काहीच नाहीये म्हणून 4 + 0 सपोज आपण इथे कन्सिडर केला. सो 4 + 0 इज 4. सो 4 आपण इथे लिहिलाय. आता इथे आहे 8 आणि इकडे आहे 1. सो 8 + 1 आले आपले 9. त्यानंतर इथे आहे 12. 12 + हा 2 आहे 14. सो इथे लिहिला मी 14. पुढे आहे 16 आणि हे 2. 16 आणि 2 आहेत आपले 18. त्यानंतर 20 आणि 3. 20 + 3 23. त्यानंतर 24 आणि 4 म्हणजे 28. त्यानंतर 28 आणि हा 4 म्हणजे 32. त्यानंतर 32 आणि 5 म्हणजे 37. त्यानंतर 36 आणि 6 म्हणजे 42 आणि त्यानंतर 40 आणि हा 7 म्हणजे 47. हा झाला आपला 47चा टेबल तयार.